नमस्कार, मी मिलिंद वाघमारे. माइंड लाईट न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. जनतेचा मुद्दा घेत आम्ही आता पोहोचलेलो आहोत देगलूर तालुक्यातील करडखेड येथे, ज्या ठिकाणी देगलूरवासियांना स्वच्छ आणि चांगलं पाणी मिळावं या उद्देशाने या ठिकाणी एक अत्यंत महत्त्वाची योजना राबवण्यात आलेली आहे. परंतु या योजनेचा बट्ट्याबोळ काय आहे, इथं आल्यानंतर काँग्रेस पक्षाचे नगरसेवक त्याचबरोबर गटनेते या सगळ्यांनी इथली वास्तव परिस्थिती सांगितली. खरं तर देगलूरवासियांना स्वच्छ पाणी मिळणं हा त्यांचा अधिकार आहे आणि त्या अधिकाराखाली त्यांना चांगलं पाणी मिळणं गरजेचं आहे. परंतु केवळ राजकारणाच्या माध्यमातून या ठिकाणी आरोप प्रत्यारोप होताना दिसतात. परंतु वास्तव परिस्थिती समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मैं कांग्रेस पार्टी का विरोधी पक्ष का गट नेता होने के नाते मैं आज करटखेल के अंदर जो नया फिल्टर प्लांट जो बंद पड़ा हुआ है, मेरे सभी नगर सेवक साथियों को लेकर मैं आज यहाँ पर आया हूँ इसकी पहानी करने के लिए। और मेरा एक सवाल है कि ये जो नई जो फिल्टर प्लांट ये देगलूर वासियों के लिए बनाया गया था, वो फिल्टर प्लांट क्यों बंद है? सबसे पहले तो हमारा ये सवाल है कि इसके पैसे कहाँ गए और ये फिल्टर प्लांट जो है ना बंद पड़ा हुआ है। जिस तरीके से कल जो है ना पद्मवार साहूकार ने कल जो है ना एक वीडियो के माध्यम से जो लोगों में जो बात बोले उन्होंने, उनकी बात सरासर गलत है, उनकी कि झूठी है। क्योंकि ये फिल्टर प्लांट नया पूरा बंद है और फिल्टर प्लांट पुराना चालू है, और वो भी फिल्टर प्लांट जो है ना उसके अंदर पानी साफ नहीं आ रहा, खाली डायरेक्ट जो है ना वो लोग पूरा पानी तालाब से लेकर डायरेक्ट वही तरीके से पानी देगलूर को भेज दे रहे उन्होंने। हमारा इसके ऊपर देगलूर वासियों को ये बताना है हमारे को। नया जो फिल्टर प्लांट है, ये फिल्टर प्लांट जो है ना तुम अपने आंखों से देखो, ये फिल्टर प्लांट जो है ना पूरा खंडर होने वाला है। और फिल्टर प्लांट के अंदर जो है ना आज तक पानी नहीं आया, 2016 से लेके आज जो है ना 28 जून तक भी, 2026 तक भी ये टोटली पूरा बंद है ये। और ये बताना चाह हम जो है ना लोगों को ये बताना चाह रहे हैं कि भाई पुराना फिल्टर जो है ना, जो पुराना फिल्टर पे से भी पानी साफ नहीं आ रहा लोगों को, और नया फिल्टर प्लांट तो टोटली पूरा बंद है। और हमारा ये सवाल है कि ये क्यों बंद है, ये हम ये पूछना चाह रहे हैं कि भाई इसके पैसे कहाँ गए, इस पर क्या घोटाला हुआ, हमको इसकी मालूमात चाहिए। और देगलूर वालों को हम ये बात बताना चाह रहे हैं। हम हमारी सोच के साँचे में हम ढल नहीं सकते, जुबान काट लो लहजा बदल नहीं सकते, हमें भी क्या मोम का पुतला समझ रहे हो क्या, तुम्हारी लोह के आगे ये लोहे पिघल नहीं सकते। हमारा काम है विरोध करना, क्योंकि हमारे जनता ने विरोध में बिठाया है, आपको सत्ता में बिठाया है। सत्ता में रहकर सत्ता में आने के लिए आपने जिस तरह जनता से वादे किए पूरे करने के, स्वच्छता के वादे, स्वच्छ पानी, साफ पानी, सुथरा पानी, ये सब वादे जनता से आपने किए हैं। ये काम आपको करना है। अगर आप जहां गलत रहेंगे, हमारा काम है हम आपको बाहर से भी घेरेंगे और नगर पालिका के अंदर भी आपका हम विरोध करेंगे। जो सही काम हो रहा है हम आपका वहां पर साथ देंगे। यही हम सत्ताधारी पक्ष से कहते हैं कि जो वादे किए गए हैं 2016 से, जो काम फिल्टर प्लांट का जो पेंडिंग पड़े वाला है उसे तत्काल चालू करे, और जो शब्द दिए हैं जनता को वो शब्द पूरे करे। ये सत्ताधारी पक्ष से हम मागणी करते। 2012 ते 2016च्या दरम्यान जी नवीन पाणी पुरवठा योजनेसाठी 27 करोड आली होती, तर त्या काळामध्ये तत्कालीन जे नगराध्यक्ष असतील,
तत्कालीन जे मुख्याधिकारी असतील यांनी त्या 27 कोटीचा उपयोग कोण्या ठिकाणी केला हे त्यांनी आम्हाला सांगावं आणि हेच सवाल आम्ही त्यांना केलो होतो, पण चुकीची माहिती त्यांनी दिलेली आहे। त्यामुळे आम्ही या ठिकाणी खरं सांगण्याचा प्रयत्न करत आहोत की 27 कोटी गेले कुठं, का आकाश खाल्लं का पाताळ खाल्लं, कोण खाल्लं, हा सवाल आम्ही त्यांना विचारत आहोत। त्यामुळे त्यांनी 27 कोटीचा खुलासा करावा। तत्कालीन प्रशासनामध्ये असणाऱ्या लोकांनी कुठल्या प्रकारचं भ्रष्टाचार केला हे सगळ्या जनतेला माहीत आहे आणि जनता जाणून आहे। मग जनतेला तुम्ही खरं का सांगत नाही? चुकीची माहिती देऊ नका सावकार, खरी माहिती पुढे आणा आणि तुम्ही जर तुम्हाला हिरो व्हायचं असेल तर तुम्ही सांगा की खरं काय आहे ते, लपून का ठेवून आल्या? तुम्हाला सगळंच काय माहीत आहे असा आमचा तुम्हाला सवाल आहे। 2012 से लेके 2016 के बीच में जो देगलूर नगर पालिका को 27 कोटी की जो योजना मंजूर हुई थी, वो मंजूर होने के मंजूरी में ये एक नई डेंगिन बनाने का था इसके अंदर। जिस तरीके से ये पुराना है, पुराने ज़माने में जो बनाया गया था वो डेंगिन जो है ना, ये 2012 से लेकर 16 के बीच में नई डेंगिन बनाना था, वो डेंगिन भी यहाँ बनाई नहीं गई। जिस तरीके से वो ये पुरानी डेंगिन के ऊपर ही काम चल रहा है अब तक भी यहाँ पे। तो हमारा सवाल ये है यहाँ पे कि ये 27 कोटी की योजना ये गई कहाँ पे और इसके अंदर कौन कौन भ्रष्टाचार करे, इसका जो है ना पब्लिक के सामने खुलासा होना चाहिए और देगलूर शहर के लोगों को साफ़ और स्वच्छ पानी मिलना चाहिए। ये हमारी भूमिका है। जिस तरीके से कल पद्म और सावकार ने बोले कि भाई हम जो है ना देगलूर शहर को साफ़ और सुथरा पानी दे रहे, ये साफ़ सुथरा ये पानी तुम्हारे सामने हम जो वीडियो जो आज जो शूटिंग हो रही है यहाँ पे, इसके माध्यम से तुम देखोगे सही क्या है और गलत क्या है। देगलूर के शहर के लोगों को सब बात समझ में आती कि सच्चाई क्या है और हम ये सच्चाई लोगों के सामने लाने के लिए ये कोशिश कर रहे हैं। आम्ही करटखेल या ठिकाणी 28 जून 2026 रोजी काँग्रेस पक्षाचे गटनेता व सर्व नगरसेवक आम्ही या ठिकाणी आलेले आहोत। लक्ष्मीकांत पद्मवार यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की आम्ही देगलूर शहराला स्वच्छ पाणी पुरवठा देत आहोत। त्यांना आमचं या ठिकाणी असं सांगणं आहे की देगलूर शहराला जर स्वच्छ पाणी पुरवठा द्यायचा असेल तर ही काय परिस्थिती आहे आपण पहा, कारण या ठिकाणी पूर्ण गंदगी पाणी भरलेलं आहे। स्वच्छ पाणी खरोखर देतात का हे आपल्या आत्म्याला आपण विचारा की आपण देगलूर शहराला खरोखर स्वच्छ पाणी देत आहात का? आपण चुकीची दिशाभूल करू नका जनतेची। तुम्ही एक आम्हाला म्हणला की माझे एक चांगले मित्र आहेत शत्रुघ्न वाघमारे, ठीक आहे, मित्राच्या ठिकाणी आम्ही मित्र आहोत, पण लोकांना चांगलं तर पाणी द्या, हा आमचा प्रश्न तुम्हाला आहे। तुम्ही म्हणाला की फिल्टर प्लांट चालू आहे, कुठं फिल्टर इथं चालू आहे? सगळं काही बंद आहे आणि स्वच्छ पाणी बिलकुल नाही या ठिकाणी, अस्वच्छ पाणी आहे। जनतेच्या आरोग्याला या ठिकाणी धोका आहे, जीवितहानी त्यांची होऊ शकते। यामुळे तुम्ही चुकीची काही माहिती सांगू नका, दिशाभूल करू नका। तुम्ही जे काही अनेक प्रश्न सांगितलात की बाबा दुधाचं दूध होईल, पाणीचं पाणी होईल, अरे इथं सगळं पाणीच पाणी आहे, दूध तर कुठं आहे तुमच्याजवळ? दुधामध्ये सुद्धा पाणी टाकून तुम्ही भेसळ करू सगळ्या दाखवलात, म्हणजे फिल्टर प्लांटमध्ये सुद्धा भेसळ आहे। चांगलं पाणी देत नाही तुम्ही जनतेला। नवीन तर बंद आहे, जुनंही बंद आहे। जुनं तर जुनंही खराब आहे, नवीन तर पुरा कोलॅप्सच आहे। 27 कोटी आमचं तेच म्हणणं होतं की 27 कोटीची आलेली योजना चालू नाही, हे आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला। आपण चुकीच्या पद्धतीने सांगत आहात की फिल्टर प्लांट मशीन चालू आहे, सगळं काही चालू आहे, विरोधी लोकांना काही कामधंदा नाही। अरे बाबा, आमचं सुद्धा कर्तव्य आहे देगलूरच्या लोकांचं काळजी घेण्याची जबाबदारी। तुम्ही जे काही ठेका घेतला नाहीत, आमचं सुद्धा कर्तव्य आहे ना। तुम्ही जे 27 कोटी आणल्या ते कुठे गेले हा प्रश्न आहे। सगळं खंडर होऊन बसलेलं आहे तिथं। नवीन फिल्टर प्लांट बंद आहे, या व्हिडिओच्या माध्यमात आम्ही सांगू शकतो, बंद आहे ते। जुन्नत फिल्टर प्लांट चालू आहे, तेही अस्वच्छ पाणी आहे। 2 क्विंटल कांजाळ त्यातून निघते, शेवाळ निघते, एवढी खराब परिस्थिती या फिल्टर प्लांटची आहे, एवढी खराब परिस्थिती फिल्टर प्लांटची आहे। देगलूरच्या लोकांना मूर्ख बनवण्याचं काम आदरणीय माझे मित्र पद्मवार सावकार यांनी करू नये। त्यांनी स्वच्छ पाणी देगलूरकरांना द्यावं। स्वच्छ पाण्याच्यासाठी जे लागणारं ब्लिचिंग पावडर असते, आलम असते, क्लोरीन गॅस असते, ते सगळं काही या ठिकाणी उपलब्ध नाही। तुम्ही म्हणता की बाबा रस्ते खराब असल्यामुळे वाहतूक करता आली नाही। किती दिवस आज निवडून तुम्ही 6 महिने झालं, काय करता तुम्ही? आमचा सवाल आहे तुम्हाला। तुम्हाला म्हणता की बा देगलूरच्या लोकांनी आम्हाला निवडून दिलं, तुम्ही खामोश राहा। खामोश राहूत, चांगल्यासाठी खामोश राहूत, पण तुम्ही वंगळं काम करतात ना, खामोश कसं काय राहावं? आम्ही गप कसं काय बसावं? आमची काही भूमिका आहे की नाही? लोकांच्या हितापटी आमचं काही कर्तव्य आहे की नाही? ते दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला, पण तुम्ही लोकांना दिशाभूल करून चुकीची माहिती देतात। कृपया चुकीची माहिती देऊ नका। चांगलं काही करायचं असलं तर चांगलं करा। स्वच्छ पाणी तरी कमीत कमी लोकांना पाजवा। जनता तुमच्याकडे फार मोठ्या अपेक्षेनं पाहत आहे। हे असं काही खोटं सांगून आपण चुकीचं काही करू नका, कृपा करून। ये लो ये क्या देगलूर शहराचं स्वच्छ पाणी, हे क्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक लक्ष्मीकांत पद्मवार सावकार हे पत्रकार परिषद घेऊन
देगलूरच्या लोकांना मूर्ख बनवण्याचा त्यांनी कामधंदा ठेकाच घेतला आहे की असं आम्हाला वाटते. त्यांनी मला म्हणले की बा शत्रुघ्न वाघमारे माझा एक चांगला मित्र आहे. ठीक आहे, मान्य आहे. पक्षाच्या ठिकाणी पक्ष असेल आणि विकासाच्या ठिकाणी विकास असेल. जर सत्ताधारी पक्ष जर विकासाच्या नावानं जर देगलूरच्या जनतेला असं गलीचे पाणी पाजवत असेल तर ह्याच्यापेक्षा दुर्दैव काय आहे. त्यांनी म्हणायला लागले की बा आम्ही स्वच्छ पाणी पुरवठा देत आहोत. जर स्वच्छ पाणी पुरवठा देत आहोत तर हे कांजाळ कसं काय निघत आहे. आणि संपूर्ण कांजाळ मला वाटते की 10 क्विंटल काय की ह्याच्या या फिल्टर प्लांटमध्ये. आणि फिल्टर प्लांट कोणतं चालू आहे तर हे जुनं चालू आहे. हे बघा स्वच्छ पाणी. नाही, देगलूरचा फिल्टर प्लांट हे जुनं चालू आहे. आमचं असं म्हणणं होतं की 27 करोडची योजना जी आणण्यात आली ती 27 करोडची योजना फिल्टर प्लांटची पूर्ण बंद पडलेली आहे, कोलॅप्स झालेली आहे. आणि ती कोलॅप्स झालेली योजना चालू करा असं आमचं म्हणणं होतं. पण ते असं नाही का सांगता जुनं फिल्टर प्लांट चालू आहे असं ते सांगतात. तर जुनं फिल्टर प्लांट चालू असल्यामुळं हे जे सगळं काही घाण निघत आहे असं पाणी तुम्ही देगलूर शहराला दाखवणार पाजवणार आहात का. लोकांच्या आरोग्याशी तुम्ही असं खेळणार आहात का. लोकांचा जीव घेणार आहात का. हा सवाल पद्मवार यांना आणि त्यांच्या सर्व टीमला आम्हाला विचारायचा आहे. जर मी संजय दत्तात्रय जोशी, माजी शिवसेना शहर प्रमुख देगलूर. मी आज करटखेड येथे आले असता 2012 ते 17च्या काळात जे 27 कोटीची जी निधीची पाणी पुरवठा योजना होती त्या निधीची जे म्हणजे आजपर्यंत देगलूर शहरामध्ये ती चालूच झाली नाही. फक्त तेवढं बांधकाम करून ठेवलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे, काल जेव्हा काही पत्रकार परिषद घेऊन काही गोष्टी बोलल्या असतील पण ॲक्च्युली आज घडीला अशी परिस्थिती आहे की जे जुनं फिल्टर प्लांट चालू आहे ते चालू आहे आणि ते चालू म्हणजे नावाला चालू आहे. आज फिल्टर प्लांटच्या वरी जाऊन आम्ही बघितलं असता त्याच्यामध्ये इतकी गाळ आहे आणि इथंच शुद्ध पाणी, जर या जागेवरच शुद्ध पाणी नाही तर देगलूरला जनतेला शुद्ध पाणी कुठलं भेटल. पण माझं म्हणणं असं आहे की हे 27 कोटीची योजना इतक्या 2016 ते 26 पर्यंत आजपर्यंत चालूच झालेली नाही. त्याचं कनेक्शनच देगलूरला आजपर्यंत शुद्ध पाणी भेटलेलं नाही. मग त्या गोष्टीचं जे 27 कोटीचं जे त्यावेळेस अधिकारी कोण होते, अध्यक्ष कोण होते, तर त्यावेळी जेवढा इतका भ्रष्टाचार झाला पण त्या भ्रष्टाचाराची उत्तर चौकशी करण्यात यावी. तो जनतेचा पैसा कोणा कुठे गेला ही माहिती पाहिजे. आज जे तुम्ही जनतेला दिशाभूल करता पण नवीन चालू आहे, नवीन चालू नाही पण जुना तुम्ही चालू करून घेऊन त्याच्यावरच तुम्ही जे करता. पण ते 27 कोटीची उच्चस्तरीय चौकशी व्हावी ही यांचं मागील सत्ताधाऱ्यांनी उत्तर द्यावं. हे या योजनेचं त्यांनी उत्तर द्यावं. ये देखो देगलूर शहर का साफ पानी, ये लो. हेलो नहीं तुम सब मिल के लो ना तुम. हेलो इधर आओ जोशी महाराज, ये पकड़ो. हेलो बोलो बोलो. हेलो ये स्वच्छ पानी है. पद्मवार सावकार जे सांगत होते की बा आम्ही देगलूर शहराला स्वच्छ पाणी पुरवठा देत आहोत. हे दे. हे असे स्वच्छ पाणी पुरवठा देत आहेत. सध्याची जागी परिस्थिती कशी आहे बघा. चिंतेचा विषय आहे, चिंतनाचा विषय आहे. 28 जून 2026 को आज हम करटखेड़ पर फिल्टर प्लांट पर आए हुए हैं. यहाँ हमारे विरोधी पक्ष नेता की सदारत में और तमाम कांग्रेस के कॉरपोरेटर हम सब मिलकर यहाँ पर आकर चौकसी करें. जो कल पद्मवार सरकार ने कहा कि फिल्टर प्लांट चालू है, आप देख सकते हैं कि फिल्टर प्लांट की हालत क्या है, किस तरह है, कितनी गंदगी है, कितना कचरा, कितना घास है. ऐसा पानी शहर के देगलूर वालों को इस तरह से पानी पिलाएंगे क्या? ये फिल्टर प्लांट चालू नहीं. फिल्टर प्लांट चालू ही नहीं है. नया फिल्टर प्लांट 2016 में बनकर मुकम्मल हुआ लेकिन इसको चालू नहीं किया गया. ये देगलूर की जनता का टैक्स पे का पैसा है. ये जनता का पैसा है. जनता के पैसे की इस तरह से लापरवाही सत्ताधारी पक्ष की तरफ से की जा रही है. इस पर कोई एक्शन नहीं ले रहे. ये चालू है बोलकर झूठी बात कह रहे हैं लोगों से. आप देख सकते कितना कचरा, कितनी गंदगी है यहाँ पर. ये अभी तक चालू नहीं करे. और कितने झाड़ा उड़ गए इसके अंदर. सब देखिए कितना बेहाल है. 27 कोटीची योजना या ठिकाणी राबवल्याचं काँग्रेस पक्षाकडून दावा करण्यात आलेला आहे. परंतु ती योजना पूर्णपणे फ्लॉप ठरल्याचं निदर्शनास येतं. या ठिकाणी पाणी पुरवठा स्वच्छ करण्याची जी मशीन आहे ते पूर्णपणे बंद अवस्थेमध्ये आहे. 2016ला जी चालू करण्यात आलेली योजना होती ती फ्लॉप ठरल्याचं आपल्याला निदर्शनास येतं. खरं तर या योजनेच्या अंतर्गत अनेक गोष्टी आहेत जे पूर्तता झालेली नाही. विशेष म्हणजे या ठिकाणी इंजिनियर कोण होते, कंत्राटदार कोण होते, तत्कालीन सत्ताधारी कोण होते, या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला येणाऱ्या दुसऱ्या भाग 2 मध्ये आपल्याला पाहावयास मिळणार आहेत. पाहत रहा माइंडलाइट मीडिया.